नमस्कार. सुभाष आयस म्हणजेच आपल्या पूर्वीच्या डेक्कन आयस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 चे थोडे डिटेल्स बघणार आहे. म्हणजे एक समरी बघूया आपण फास्ट मध्ये. काय आहे, कारण प्रत्येक येणाऱ्या एक्झाम मध्ये ते करंटच्या अनुषंगाने असो किंवा इकॉनॉमिक्सच्या किंवा भूगोलाच्या कुठल्या तरी एका पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्या बजेटमध्ये आलेली एखादी योजना असू द्या किंवा एखादी फॅक्ट असू द्या, एखादं धोरण इंट्रोड्यूस केलेलं असतं, काहीतरी विचारलं जातं. आपण बघितलं असेल राज्यसेवेचा आता 2025चा प्रिलिम्सचा पेपर झालाय, त्याच्यातही एखादा एक प्रश्न आपल्याला बघायला भेटतो याचा केंद्रीय अर्थसंकल्पाचा. त्याच्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प असू द्या किंवा आर्थिक पाहणी असू द्या महाराष्ट्राची, महाराष्ट्राचं बजेट असू द्या, या गोष्टी थोडंफार एक वरवर तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यात काही फॅक्ट्स दिले का, काही करंटच्या संदर्भाने गोष्टी आहेत का, त्या सगळ्या जे आपण एकदा बघितल्या तर जो 1 मार्क 2 मार्क जो आपल्याला इतरांपेक्षा 1-2 पाऊल पुढे ठेवतो, कट ऑफच्या पार करायला मदत करत असतो, कट ऑफ पार करायला. त्याच्यामुळे अर्थसंकल्प बघणं, आर्थिक पाहणी बघणं हे आजकालची नीड झालेली आहे. जागा कमी असलेल्या जागा कमी येत आहे, त्याने कट ऑफ वाढतच जातोय. कट ऑफ खाली यायचं काही नाव घेत नाही. त्याच्यामुळे आपला 1-1 मार्क किती इम्पॉर्टंट आहे यावर आपलं लक्ष गेलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे आपण आपला 1-1 मार्क कशा पद्धतीने वाढवू शकू याच्यावर लक्ष द्यायचंय. त्यासाठी आपण आता अर्थसंकल्प बघू आपण डिटेल्स बघूया काय दिलेले आहेत अर्थसंकल्पात. यात 2-3 ज्या नोट्स असतील इकड थोड्या मर्ज करून तुमच्यासाठी एक सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. बघू आपण काय म्हणतंय अर्थसंकल्पात. बघा, सुरुवातीला काय दिलं होतं, विकासाचे 4 इंजिन म्हणून त्यांनी 4 गोष्टींचा उल्लेख केला. काय म्हटलंय याला त्यांनी, विकासाचे इंजिन, जर्नी ऑफ डेव्हलपमेंट. विकासाचे इंजिन. ठीक आहे. काय आहे, ऍग्रिकल्चर म्हणजे काय, शेती. ठीक आहे. MSME म्हणजे माहिती आपल्याला, सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर गुंतवणूक. आणि एक्सपोर्ट म्हणजे काय, तर निर्यात. या गोष्टींना फोकस मध्ये ठेवून आपण आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, डेव्हलपमेंट मेजर्स फोकसिंग ऑन, परत 4 गोष्टींवर फोकस केलेला दिसतो. एक गरीब, दुसरं आहे युथ, तिसरं आहे अन्नदाता आणि चौथं आहे नारी. काय आहे, गरीब. दुसरं काय आहे, युथ म्हणजे काय, तर युवक. ठीक आहे, युवा. त्यानंतर तिसरं काय आहे, अन्नदाता म्हणजे काय, तर शेतकरी. आणि चौथं काय, नारी. नारी म्हणजे काय, तर महिला. ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये जे दाखवलंय तिथे काहीतरी योजना इंट्रोड्यूस केलाय ह्या वर्षी अर्थसंकल्पात. काय, प्राईम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना. ठीक आहे. त्यानंतर एनहान्स क्रेडिट थ्रू KCC. KCC म्हणजे काय, तर किसान क्रेडिट कार्ड योजना, जी 1998 ला सुरुवात केली गेली. त्याच्यात काहीतरी त्यांनी अजून फॅसिलिटीज वाढवल्या. ठीक आहे. त्या एकदा बघूया. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी, मखाना बोर्ड इन बिहार. बिहारमध्ये आपण मखाना बोर्ड स्थापन करणार आहे. त्यानंतर नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग सीड्स. आता काय आहे ह्या गोष्टी बघू आपण पुढे. आता तुम्हाला आठवत असेल की एक शिक्षण आणि आरोग्यावर काय खर्च झालाय, कशा पद्धतीने खर्च झालाय, कोणावर जास्त कोणावर कमी, या अनुषंगाने नुकतंच मागच्या प्रिलिम्सला एक प्रश्न विचारला होता. त्यामुळे आपण अर्थसंकल्पात कुठल्या गोष्टीवर सर्वाधिक भर दिलाय, कुठल्या गोष्टीचा खर्च सर्वाधिक आहे ते बघणं गरजेचं आहे. एस्पेशली शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बघणं गरजेचं आहे. बघू मग, सगळ्यात जास्त खर्च आपला कशावर होत असेल तर तो आहे संरक्षणावर. ठीक आहे. बघा, डिफेन्स म्हणून दिलेलं आहे इथं 1 नंबरला डिफेन्स दिलेलं आहे. त्यानंतर आहे ग्रामीण विकास, रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्यानंतर आहे होम अफेअर्स म्हणजे गृह. त्यानंतर ऍग्रिकल्चर म्हणजे शेती येते. इथे येते शिक्षण. ठीक आहे. आणि त्यानंतर येते हेल्थ म्हणजे आरोग्य. म्हणजे शिक्षण आधी येते, त्यानंतर येते आरोग्य, त्यानंतर एक ग्रामीण, परत शहरी डेव्हलपमेंट.
शहरी विकास येते, अर्बन डेव्हलपमेंट, IT अँड टेलिकॉम, त्यानंतर एनर्जी, कॉमर्स अँड इंडस्ट्री, सोशल वेलफेअर आणि सायंटिफिक डिपार्टमेंट. ऑब्व्हियसली ते खालीच येणार आहे. सगळ्यात प्रायमरी स्टेजवर आपला कुठला असेल तर शिक्षण, आरोग्य या गोष्टी असायला पाहिजे. आपण पहिलं काय, आपलं सगळ्यात पहिलं डिफेन्स आहे. ठीक आहे, या गोष्टी एकदा बघून घ्यायच्या. आता रुपया कसा येतोय आणि रुपया कसा जातोय या दोन गोष्टी अर्थसंकल्पात दिलेल्या असतात. म्हणजे काय, तर रुपया कसा येतोय म्हणजे आपली जमा किती होते, कुठून कुठून काय काय येतोय. दोन प्रकारच्या जमा असतात, एक महसुली जमा आणि एक भांडवली जमा. ठीक आहे, मग त्याच्यात पहिला काय येतंय म्हणजे आता समजा महसुली जमा असेल तर महसुलीमध्ये काय असतं, कर आणि करेतर. त्यात कुठल्या कराचं उत्पन्न सगळ्यात जास्त आहे त्यांची रँकिंग कदाचित विचारली जाते. म्हणजे GST असू द्या, कॉर्पोरेशन टॅक्स असू द्या किंवा इन्कम टॅक्स असू द्या, असं कुठल्या करातनं सर्वाधिक उत्पन्न आपल्याला मिळतंय ते बघितलं जातं. बघूया आपण आता इथे बघा, सगळ्यात बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीजचा सगळ्यात पहिला वाटा आहे. म्हणजे काय, तर कर्ज असतं. कर्ज कशा अंतर्गत येईल तर भांडवली जमेत येईल. ठीक आहे, 2 नंबरला काय येते, इन्कम टॅक्स. ठीक आहे, म्हणजे काय येईल, महसुली जमा. 3ला काय, GST अँड अदर टॅक्सेस. आणि 4ला काय दिसतंय इथे, कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ टॅक्स. ठीक आहे, बाकी गोष्टी आहेत पण त्या आता मेजर या गोष्टी आहेत त्यामुळे त्या बघायच्या. आता रुपया गोज टू म्हणजे रुपया कसा खर्च होतोय आपला ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. मोस्टली रुपया कसा येतोय ना या गोष्टीवर प्रश्न विचारला जातो रॅदर दॅन रुपया कसा जातोय पेक्षा. तरी बघूया आपण अर्थसंकल्पात दिलंय तर पहिल्यांदा स्टेट शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. म्हणजे काय, तर केंद्रातर्फे राज्यांना जो कराचा हिस्सा जातो त्याचा वाटा सगळ्यात जास्त आहे, तो येतो 1 नंबरला. त्यानंतर दुसरं काय आहे तर इंटरेस्ट पेमेंट म्हणजे काय, व्याज देयता. आपण जे कर्ज घेत असतो त्याच्यावरचं व्याज फेडण्यासाठी सुद्धा आपल्याला मोठी रक्कम मोजावी लागत असते, ते 2 नंबरला येते. 3ला काय येते, सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणजे केंद्रातर्फे केंद्राच्या योजना ज्यासाठी केंद्र मुख्यतः जबाबदार असतं अशा योजना. या 3 गोष्टी सगळ्यात आधी येतात. ठीक आहे, आपण बघितलं 4 शक्तिशाली इंजिन म्हणून कृषी, ऍग्रिकल्चर, त्यानंतर MSME, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक आणि 4 नंबरला येतं निर्यात. आता बजेट संदर्भात काही गोष्टी बघायच्या आधी आपण बेसिक बजेट ही संकल्पना काय आहे ते बघूया. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, आता अर्थसंकल्प आपल्या संविधानात डायरेक्ट बजेट शब्द आहे का, तर मुळीच नाही. बजेटच्या ऐवजी तिथे कुठला शब्द वापरलाय, आर्थिक वित्तीय विवरण पत्र. हे बघा, वार्षिक वित्तीय विवरण पत्र त्याला म्हणतात अर्थसंकल्प. कुठल्या कलमांतर्गत येतंय, हे 112 अंतर्गत येत असतं. आता 2025-26चा अर्थसंकल्प केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. ठीक आहे, अर्थसंकल्पाचा थोडा इतिहास दिला इथं बघा. निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान कोणाला दिलेला आहे, मोरारजी देसाई. 10 वेळेस त्यांनी आतापर्यंत अर्थसंकल्प मांडलेला आहे, एकूण 10 वेळेस. ठीक आहे, पी चिदंबरम यांनी 9 वेळेस केलेला आहे आणि प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळेस केलेला आहे. ठीक आहे, आता समजा यदा कदाचित निर्मला सीतारामन हे पूर्ण कंप्लीट 5 वर्ष याच्या पुढचे त्यांचं सरकार आहे तर त्या जर राहिल्या तर हा मोरारजी देसाई यांचा जो रेकॉर्ड आहे तो कदाचित त्या मोडू शकतात. ठीक आहे, कारण 8व्यांदा तर झालाय, पुढे किती करायचे, अजून 3दा केला तर त्यांनी तो रेकॉर्ड मोडतीलच. ठीक आहे, आता पुढे बघूया. अर्थसंकल्प सादर करायची प्रोसेस काय असते बरं. अर्थसंकल्प सादर कसा म्हणजे त्यासाठी आपल्याला एक विनियोजन विधेयक नावाचा प्रकार असतो जो आपल्याला कलम 114 मध्ये दिलं जातं. काय असतं की आपल्या संचित निधीतनं रक्कम काढण्यासाठी आपल्याला संसदेची परवानगी गरजेची असते आणि संसदेची परवानगी आपल्याला कशा अंतर्गत भेटते तर विनियोजन विधेयक आपण तिथे ठेवतो आणि ते संसदेतर्फे पारित केलं जातं. म्हणजे काय तर आपल्याला काही रक्कम खर्च करण्याची परमिशन संसदेतर्फे दिली जाते. आपण एकही रुपया संसदेच्या परमिशन शिवाय संचित निधीतून खर्च करत नाही, तो करूच शकत नाही आपण. त्यामुळे आपल्याला विनियोजन विधेयक पारित करणं गरजेचं असतं. बघा इथं प्रक्रिया दिली आहे, संसदेत बजेट सादर होत असतं, मग संसदेच्या दोन्ही सदनात अर्थसंकल्पावर सामान्य चर्चा होते, त्यानंतर स्थायी समित्यांद्वारे त्यांची छाननी होत असते. किती स्थायी समित्या, विभागीय स्थायी समित्या
24 विभागीय स्थायी समिती आहे. ठीक आहे. त्यानंतर अनुदानांच्या मागण्यांवर लोकसभेत मतदान होतं. राज्यसभेला अनुदानाच्या मागण्यांवर मतदान करण्याचा अधिकार नाहीये, तो फक्त लोकसभेचा विशेषाधिकार आहे. त्याच्यानंतर जर मतदान झालं त्याच्यानंतर विधेयक पारित होत असतं. अशा प्रकारे अर्थसंकल्प पास होतो. आता काही मेन कलम आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे ते बघून घेऊ आपण. धनविधेयक कोणत्या कलमांतर्गत येत असतं? 110. त्यानंतर वार्षिक वित्तीय विवरणपत्र बघितलं आपण, काय बजेट 112 अंतर्गत. अनुदानाच्या मागण्या 113 अंतर्गत येतात. विनियोजन विधेयक 114 अंतर्गत. ठीक आहे. वित्त विधेयक 117. वित्त विधेयकाचे 2 प्रकार असतात, एक वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2. ठीक आहे. आता पुढे बघा, या वर्षी आपला जो हे आहे एकूण खर्च आहे ना, त्याने 50.65 लाख कोटी रुपये म्हणजे 50 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे. ठीक आहे. एक आकडा म्हणून, एक असं फॅक्च्युअल डेटा म्हणून लक्षात ठेवायचं, किती 50.65 लाख कोटी पास केलंय, 50 लाख कोटी रुपये. ठीक आहे. त्यानंतर राजकोषीय तूट जीडीपीच्या 4.4% असेल असा अंदाज आहे. आपल्याला माहिती FRBM कायदा जो होता त्यांनी काय सांगितलं होतं की राजकोषीय तूट आपली 3%च्या आसपास राहिली पाहिजे. तर आपले साधारण आपला कोविडचा काळ झाला त्याच्यानंतर राजकोषीय तूट हळूहळू कमी होते, त्याच्यामुळे ते एक पॉझिटिव्ह साइन आपल्याला म्हणता येईल. पुढे बघा, आता काही महत्वाचे ट्रेंड्स दिलेले आहेत अर्थसंकल्पात, ते बघून घेऊ आपण. ठीक आहे. सरकारला सर्वाधिक कर महसूल हा आयकरातून मिळतो, जो 5 वर्षापूर्वी आयकर म्हणजे काय तर इन्कम टॅक्स, जो 5 वर्षापूर्वी महामंडळ करातून मिळायचा. आता सध्या फर्स्ट वर याच्यावर काय असतं, कुठून उत्पन्न भेटत असतं, ते आयकर आहे, इन्कम टॅक्स. ठीक आहे. बघितलं आपण मागच्या स्लाइडला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? जीएसटी. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? महामंडळ कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स. ठीक आहे. सरकारला आयकरातून 22%, जीएसटी मधनं 18% आणि महामंडळ कर मधनं 17%, असं एकूण 3 करातनं 57% उत्पन्न मिळते. ठीक आहे. सरकारला सर्वाधिक पैसा कर्ज व इतर दायित्वातून उभा करावा लागतो. बघितलं आपण, कर्ज आणि इतर दायित्व म्हणजे काय, भांडवली जमेतनं सर्वाधिक पैसा म्हणजे 1 नंबरचा. ठीक आहे. पुढे आता नवीन कर रचना काहीतरी जाहीर झालेल्या आहेत. त्यात 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागणार नाही असं सांगितलं गेलंय. ठीक आहे. 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागणार नाही. ठीक आहे. आता किती स्लॉट्स दिलेले इथे बरं? 0 ते 4 लाख रुपयापर्यंत किती कर आहे? 0%. आणि 4 ते 8 लाखापर्यंत 5%. आणि सगळ्यात जास्त बघा, 24 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागेल. आता पुढे या वर्षी सरकारचा आयकरात सूट देण्यामागचा मुख्य उद्देश होता की अर्थव्यवस्थेत मागणी वाढवून आर्थिक चक्र सकारात्मक दिशेने न्यायचं आहे. म्हणजे काय, तर त्यांनी थोडाफार टॅक्स कमी केला, लोकांच्या हातात पैसा जास्त जाणार आहे, लोकांच्या हातात पैसा राहिला तर ते खर्च करण्याची प्रवृत्ती त्यांची असणार आहे. आणि जर त्यांनी खर्च केला तर अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते फिरत राहील. त्याच्यामुळे त्यांचं कर सूट देण्यामागे सुद्धा अर्थव्यवस्था वेगाने फिरणे हाच एक उद्देश आहे. ठीक आहे. आपण बघितलं सरकारला 4.4% या वर्षीची हे तूट असणार आहे. 4 मुख्य इंजिनवर भर आहे. कुठले कुठले? ऍग्रीकल्चर, MSME, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, एक्सपोर्ट. 4-4दा ही गोष्ट येते कारण ती इम्पॉर्टंट आहे. उद्या जाऊन हेच तुम्हाला परीक्षेत विचारणार आहे. पुढे आता आपण ऍक्च्युअल आपला अर्थसंकल्प बघूया. काय म्हणताय? 2047 पर्यंत विकसित भारताची काहीतरी डेफिनेशन दिली. 2047 का? आपलं स्वातंत्र्य होऊन 100 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यासाठी. तर त्याच्यात काय काय गोष्टी मेन्शन आहेत? एक आहे शून्य दारिद्र्य, त्यानंतर आहे सर्वसमावेशक आरोग्याची उपलब्धता, चांगल्या दर्जाचे शालेय शिक्षण,
आता हे टक्केवारी लक्षात ठेवा, 100% कुशल कामगार आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर आर्थिक उपक्रमात 70% पर्यंत महिलांचा सहभाग वाढवणे. 50% नाही येते, 50% वाटू शकतं की 50% महिला 50% पुरुष, पण नाही, तिथे काय दिलंय 70% पर्यंत आपल्याला महिलांचा सहभाग वाढवायचा आहे. त्यानंतर देशाला जगाचं अन्न कोठार बनवण्याच्या दिशेने वाटचाल करायची. आता विकासाचं पहिलं इंजिन काय होतं? कृषी क्षेत्र. संबंधित काही महत्वाच्या घोषणा बघूया आपण. एक योजना आली, कुठली? पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. कुठली? काय? 100 जिल्ह्यांमध्ये ती 100 जिल्ह्यांमध्ये उत्पन्न वाढीसाठी राबवणार आहे. 100 जिल्हे लक्षात ठेवा आकडा, आणि ज्याचा फायदा 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. काय काय आकडे महत्वाचे? 100 जिल्हे आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. महत्वाची योजना आहे, त्याच्यामुळे एवढा भर दिला जातोय. लक्षात ठेवायची योजना ही. यानंतर डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता अभियान केलंय. 4 वर्षासाठीचं अभियान आहे. कुठल्या डाळींवर 4 वर्षात आपल्याला शेतकऱ्यांकडनं डाळीची खरेदी करतील? कोण कोण? NCCF आणि नाफेड. आणि देशाला डाळ आयात करावी लागत असल्याने सरकारने कुठल्या डाळींवर लक्ष केंद्रित केलंय? तूर, उडीद आणि मसूर. ठीक आहे, योजना 6 वर्षासाठीची आहे, पण 4 वर्षात आपण शेतकऱ्यांकडनं ह्या डाळींची खरेदी करणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करे. एवढं काही हे नाही, पण प्रथम टप्प्यात 100 विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून घेतलं जाणार आहे. ठीक आहे, पुढे उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांसाठी राष्ट्रीय अभियान. अशा काही गोष्टी असतील ना की ज्याच्यात काही फॅक्च्युअल डेटा आहे किंवा काय, अशा गोष्टी स्पेसिफिकली लक्षात ठेवायच्या. पण बाकी अशा गोष्टी आहेत जे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे, तसं आल्यावर तुम्ही चुकीचं करणार आहे का? तर मुळीच नाही. जनरलाइज स्टेटमेंट आहेत काही, त्याच्यामुळे ते घेऊनच जायचंय प्रश्नात आल्यावर. पुढे बघा, आता कापूस उत्पादकतेसाठी आपण अभियान केलंय कॉटन मिशन. काय आहे? कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि लांब धाग्याच्या कापसाचं वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षासाठी आपण हे अभियान केलंय. त्यानंतर केसीसीच्या कर्ज मर्यादेत वाढ. केसीसी म्हणजे काय? क्रेडिट कार्ड योजना. केसीसी किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. कधी सुरू केली आहे ही? 1998 साली. काय करते ही? अल्पकालीन कर्ज देते. अल्पकालीन, दीर्घकालीन नाही. शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी या केसीसी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आता यांनी काय म्हटलंय की केसीसी मार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत आता कर्ज मर्यादा जी 3 लाख रुपये होती ना, ती किती गेली आता? 5 लाख रुपये. लक्षात ठेवायचं, 7.7 कोटी लाभार्थ्यांना हे बघा अल्प मुदतीचे कर्ज प्राप्त होऊ शकते, दीर्घ मुदत नाही. लक्षात ठेवायचं. बिहारमध्ये मखाना मंडळ. लक्षात ठेवायचं, कुठलं राज्य आहे? बिहार. ठीक आहे. आता आसाममध्ये युरिया प्रकल्प. त्या आपलं युरिया आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आसाम मधील नामरूप येथे. कुठे? आसाम राज्यात नामरूप येथे काय करणार आहे? युरिया प्रकल्प. ठीक आहे. आता MSME साठी आहे ना, त्यांनी काही ज्या गुंतवणूक आणि भांडवली मर्यादा होत्या ना, त्याच्यात 2%, 2 पट ते 2.5 पट वाढ केलेली आहे. म्हणजे जे आधी जे वर्गीकरण होतं त्याच्या मर्यादा त्यांनी वाढवलेल्या आहेत. बघू आपण. बघा इथं दिलंय, वर्गीकरणासाठी गुंतवणुकीत आणि उलाढालमध्ये अनुक्रमे 2.5 म्हणजे गुंतवणुकीत 2.5, इथे गुंतवणुकीत 2.5% आणि हिच्यात उलाढालमध्ये 2 पटीने, इथं 2 पट आणि इकडे 2.5 पटीने वाढ केली. आधी काय होतं? 1 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटी मर्यादा होती. कशासाठी? सूक्ष्म, लघु आणि मध्यमसाठी. आता काय केलंय? 2.5 कोटी, 25 कोटी आणि 125 कोटी. ठीक आहे, 2.5 कोटी, 25 कोटी आणि 125 कोटी केलंय. आधी काय होतं? इकडे उलाढाल मर्यादा 5, 50 आणि 250 ती बदलून 10, 100 आणि 500 कोटी केले. कोणासाठी? सूक्ष्म, लघु आणि मध्यमसाठी. उद्या जाऊन तुम्हाला प्रश्न विचारतील ते इकॉनॉमिक्स मध्ये की लघु उपक्रमाची सध्या गुंतवणूक आणि भांडवल मर्यादा किती
असं विचारतील तुम्हाला, मग तेव्हा तुम्हाला उत्तर काय द्यायचंय? 25 कोटी आणि 100 कोटी ही लघु आणि ते ब्लँक स्पेस देतील तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न टॅकल करायला आपल्याला अर्थसंकल्पाचा अभ्यास फायदेशीर ठरतो. पुढे बघा, सूक्ष्म उपक्रमांसाठी क्रेडिट कार्ड. उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उपक्रमांसाठी 5 लाख रुपये मर्यादेसह प्रथम वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केले जाते. ठीक आहे, मर्यादा किती? 5 लाख आणि किती क्रेडिट कार्ड? 10 लाख. पुढे नव उद्योजकांसाठी योजना. काय योजना आहे? 5 वर्षात महिला, अनुसूचित जाती जमातींसाठी 5 लाख नव उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज प्रदान करण्याची नवीन योजना घोषित केली. SC ST आणि महिलांना प्राधान्य देऊन किती? 5 लाख उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज देणारे. ठीक आहे, 5 लाख उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंत हे देणारे, कर्ज देण्याची. ज्या पॉइंट्सवर, बीट्सवर मी भर देते ना, त्या बीटवर लक्ष द्यायचंय की कुठले भर दिला जातोय, तेच तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणार आहे. पुढे पादत्राणे आणि चामडे क्षेत्रावर आपण केंद्रित उत्पादन योजना आखणार आहे. ठीक आहे, त्याच्या एवढं काही इम्पॉर्टंट नाही, लक्षात ठेवा फक्त हेडलाईन. खेळणी क्षेत्रासाठी उपाययोजना. त्यानंतर पुढे काय आहे? मॅन्युफॅक्चरिंग मिशन. मेक इन इंडियाला चालना देणारे आपण. मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय उत्पादन मोहिमेची घोषणा करण्यात आली. कोणाकोणासाठी? लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समावेश असलेली. ठीक आहे, अन्न प्रक्रियेसाठी सहाय्य. आपण बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था म्हणजेच काय तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फूड अँड टेक्नॉलॉजी स्थापन करणारे. कुठे? बिहारमध्ये. आता दुसरी गोष्ट चालली आहे बिहारमध्ये. आधी काय झालं? मखाना बोर्ड झालं आणि आता दुसरं काय तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा बिहारमध्ये स्थापन करणार आहे. आता पतहमी सुरक्षेत वाढ. स्टार्टअप आणि MSME साठी उपलब्ध असणाऱ्या पतहमी मर्यादेत वाढ करण्यात आली. ठीक आहे, जनरलाइज. पुढे विकासाचं तिसरं काय होतं? गुंतवणूक. देशातील रोजगार व ग्राहकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. ऑब्व्हियसली. आता पुढचं सामाजिक सेवेत गुंतवणूक केली आपण, त्याच्यासाठी काय? अटल टिकरिंग लॅब. पुढील 5 वर्षात सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिकरिंग लॅब उभा करायचे आपल्याला. ठीक आहे, पुढे सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी. काय आहे? भारत नेट प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. लक्षात ठेवायचंय. भारतीय भाषा पुस्तक योजना म्हणजे काय तर आपल्या भारतीय भाषांमध्ये ज्या आपल्या 22 भाषा आहेत सूचीमध्ये राज्यघटनेच्या, त्यांमध्ये आपल्याला पुस्तक काढण्याची योजना आहे. काय? शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपात डिजिटल स्वरूपात भारतीय भाषा पुस्तके उपलब्ध करून द्यायचे. ठीक. पुढे नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर स्किलिंग. ठीक आहे, कुठे हे? आपल्या मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड. काय? मेक फॉर इंडिया आणि मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड उत्पादनासाठी आवश्यक कौशल्यांसह युवकांना सुसज्ज करण्यासाठी जागतिक प्रावीण्य आणि भागीदारांसह 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाते. किती? 5. पुढे इकडे बघा, लास्ट सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन. याच्यासाठी 500 कोटीची तरतूद केली. आता सगळीकडे AI म्हटल्यावर आपल्याला AI साठी काहीतरी करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय करतोय तर एक इन्स्टिट्यूट उभी करतोय. पुढे शहरी उपजीविका मजबूत करणे म्हणजे काय तर शहरी कामगारांना सामाजिक आर्थिक उत्पन्नासाठी, उत्पन्न सुधारण्यासाठी काहीतरी उपाययोजना असतील. एवढं काही इम्पॉर्टंट नाही. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगार म्हणजे काय तर गिग कामगार असतात आपले. स्विगी, झोमॅटो वाले जे लोक असतात ना, त्यांना काय म्हणतात तर गिग कामगार म्हणतात. ते कुठे रजिस्टर्ड नाहीयेत, काहीतरी त्यांचा डेटा अवेलेबल नाही. त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी योजना करतो आपण. काय तर त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी आणि PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळण्याची व्यवस्था करेल. कुठला पोर्टल आहे? लक्षात ठेवा, ई श्रम पोर्टल. ठीक आहे.
जलजीवन मिशनला 2028 पर्यंत मुदतवाढ केली. आकडा लक्षात ठेवा, 2028 साल लक्षात ठेवा, म्हणजे हे 2028 पर्यंत मुदतवाढ केली. कधी सुरू केलं होतं आपण? ऑगस्ट 2019 ला सुरू केलं होतं. मिशनची मुदतवाढ 24 पर्यंत होती, आता परत वाढवली. आता पुढे पायाभूत सुविधा विकासासाठी राज्यांना आर्थिक सहाय्य योजना, महत्वाची योजना लक्षात ठेवा की भांडवली गुंतवणूक आणि सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यांना 50 वर्षाच्या मुदतीसाठी व्याजमुक्त कर्ज दिलं जातं. कमी व्याज नाही, डायरेक्ट व्याजमुक्त कर्ज. किती कालावधी आहे? 50 वर्ष कालावधी. कशासाठी? भांडवली गुंतवणूक. म्हणजे मोठमोठ्या सुधारणा असतात ना, भांडवली गुंतवणूक म्हणतात त्यांना. कसे डॅम बांधणं किंवा एखादा कारखाना टाकणं, अशा गोष्टी सरकार सध्या करत नाही, कारखाना वगैरे टाकणं, पण तशा प्रकारच्या वेगळ्या काही भांडवली सोयी सुविधा करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला केंद्र सरकार कर्ज देते 50 वर्षासाठी बिनव्याजी. आणि यासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद केली. ठीक आहे. शहरी आव्हान निधी आपण स्थापन करतोय. हे बघा, शहरी आव्हान निधी शहरांना विकास केंद्र बनवणे आणि सर्जनशील पुनर्विकास व पाणी आणि स्वच्छता या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी एक निधी आहे, लक्षात ठेवायचं. कोणता? शहरी आव्हान निधी. ठीक आहे. विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान करतोय. काय आहे? कधीपर्यंत आहे? 2033 पर्यंत 5 स्वदेशात विकसित SMR कार्यरत होतील. ठीक आहे. SMR म्हणजे काय? तर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर. स्मॉल मॉड्युलर रिएक्टर. ठीक आहे. 2033 पर्यंत 5. पुढे सागरी विकास निधी, हा पण एक प्रकारचा निधी झाला. म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला विचारलं की कुठले कुठले निधी खालीलपैकी अर्थसंकल्पात इंट्रोड्यूस करण्यात आले, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, ऍटलीस्ट नाव माहिती पाहिजे. काय आहे? सागरी विकास निधी आहे. पुढे उडान योजना आहे. प्रादेशिक संपर्क सुविधा योजना म्हणजे काय? कशाशी रिलेटेड असेल तर काहीतरी विमानतळ वगैरे काहीतरी रिलेटेड असावी. काय? 120 नवीन ठिकाणापर्यंत प्रादेशिक संपर्क सुविधा वाढवण्यासाठी 4 कोटी प्रवाशांना वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी सुधारित उडान योजना जाहीर करण्यात आली. कुठे ती? डोंगराळ प्रदेश, आकांक्षित जिल्हे आणि ईशान्य भागातील जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि लहान विमानतळाच्या उभारणीसाठी ही योजना जाहीर करण्यात आली. उद्देश लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता स्वामी हा निधी 2.0 कशाशी रिलेटेड आहे? तर घरांशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. सरकार, बँक, खासगी गुंतवणूकदारांच्या योगदानातून आणखी 1 लाख निवासी घरे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी काहीतरी निधीची तरतूद केली. घरांसंदर्भात आहे स्वामी हा निधी योजना. त्यानंतर रोजगार आधारित आर्थिक वाढीसाठी पर्यटन, देशातील शीर्ष 50 पर्यटन स्थळ राज्यांसोबत भागीदारी करून विकास केले जातील. आणि त्याच्यात होमस्टेसाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध केली. होमस्टे म्हणजे तिथं राहण्यासाठी का आपण काहीतरी प्रकल्प, हे बघा आता पवना लेक, पानशेत लेक, तिथे जाऊन कसं थोडं कॅम्पिंग वगैरे केलं जातं, मग तसं कोणाला नवीन उभं राहायचं असेल तर त्याच्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाईल. ठीक आहे. पुढे बघा, पिकांच्या जर्मन प्लाझ्मासाठी जीन बँक काढतोय आपण. दुसरी, ऑलरेडी आपल्याकडे एक जीन बँक आहे, आपण दुसरी जीन बँक काढतोय. काय आहे? भविष्यात अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी 10 लाख जर्मन प्लाझ्मा लाईनचं दुसरी जीन बँक आपण स्थापन करतोय. पहिली जीन बँक कधी स्थापन झाली? 1996 साली भारतीय कृषी संशोधन परिषदेने ICAR ने दिल्लीत स्थापन केली होती. ठीक आहे. यानंतर एक राष्ट्रीय भूस्थानिक अभियान, नॅशनल जिओ स्पेशल मिशन नावाने एक आहे, मिशन इंट्रोड्यूस केलंय. पुढे ज्ञान भारतम अभियान. काय? ज्ञान भारतम अभियान. शैक्षणिक संस्था, संग्रहालय, ग्रंथालय आणि खासगी संग्रहालयाच्या सोबतीने 1 कोटीहून अधिक हस्तलिखित जतन करण्यासाठी काय दिले? कुठलं अभियान आहे आणि त्याचा उद्देश काय? त्याच्यात काही आकडेवारी दिली का? तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता याच्यात काय म्हटलंय की त्यांनी आपल्या हस्तलिखितांचं जतन करण्यासाठी हे ज्ञान भारतम अभियान, उद्या तुम्हाला 4 लाईन देतील. ज्ञान भारत अभियान, ज्ञान भारतम अभियान, ज्ञानम भारतीय अभियान, असं काहीतरी 4-5 स्टेटमेंट देतील आणि तुम्हाला सांगायला, म्हणजे प्रश्न विचारतील की ओळखा तुम्ही योग्य. ठीक आहे. पुढे विकासाचं चौथं इंजिन निर्यात. निर्यात प्रोत्साहन अभियान काढलंय आपण. त्यानंतर एक भारत ट्रेड नेट, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. काय म्हणते? आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्त पुरवठा उपायांसाठी भारत ट्रेड नेट नावाने एक व्यासपीठ ओपन केलं आपण. ठीक आहे. भारत ट्रेड नेट. पुढे जागतिक क्षमता केंद्रांसाठी राष्ट्रीय आराखडा. उदयोन्मुख श्रेणी 2च्या शहरांमध्ये आपण जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक ठरणारा एक राष्ट्रीय आराखडा केला.
ठीक आहे, कुठल्या शहरांमध्ये, श्रेणी 2च्या शहरांमध्ये. त्यानंतर इतर काही घोषणा आहेत त्या बघू आपण अर्थसंकल्पात. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा दुप्पट केली. कायमच ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी सोयी सुविधा दिलेल्या असतात. ठीक आहे, त्यानंतर हे महत्वाचं आहे, विमा क्षेत्रात FDI ला 100% परवानगी दिली आहे. काय होती मर्यादा आधी? 74% वरनं 100% केली गेली. आता लक्षात ठेवा हे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक, स्पर्धात्मक सहकारी संघराज्याची भावना पुढे नेण्यासाठी 25 मध्ये राज्यांचा गुंतवणूक मैत्री निर्देशांक सुरू करण्यात येईल. गुंतवणूक मैत्री म्हणजे काय की गुंतवणुकीला किती फ्रेंडली वातावरण राज्यात अवेलेबल आहे यासाठी राज्यांमध्ये एक जरा स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण हे निर्देशांक सुरू केलाय. ठीक आहे, त्यानंतर जनविश्वास विधेयक काढणारे की विविध कायद्यातल्या 100हून अधिक तरतुदी बिगर गुन्हेगारी स्वरूपाच्या ठरवणारे. म्हणजे काय होतं की साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा म्हणजे चुकांसाठी गुन्हेगारी स्वरूपाच्या किंवा शिक्षेच्या स्वरूपाच्या तरतुदी कायद्यात होत्या, तर त्या 100हून अधिक तरतुदी आपण काय केल्या, बिगर गुन्हेगारी स्वरूपाच्या केल्या. ठीक आहे, त्याच्यासाठी विश्वास विधेयक आणणार आहे आपण. त्यानंतर ग्रामीण क्रेडिट स्कोअर, स्वयंसहायता गट आणि ग्रामीण भागातील लोकांना पतकर्जा भागवण्यासाठीचा आराखडा हा ग्रामीण क्रेडिट स्कोअर. त्यानंतर स्टार्टअप साठी निधीचा निधी, फंड ऑफ फंड. काय? फंड ऑफ फंड लक्षात ठेवायचं. 10,000 कोटीच्या योगदानासह एक नवीन निधी स्थापन केलेला आहे. आणि कर सवलती, औषधांच्या आयातीवर सवलती. ठीक आहे, 36 जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली. आता नुकतंच आपण जीएसटीच्या पण सुधारणा केल्या, त्या सुद्धा एकदा बघून घ्यायच्या आहे. जीएसटीचे दर आपण जे 4 होते ते कमी करून आता फक्त 8% आणि 18% केले. सॉरी 8 नाही 5%. 5% आणि 18% हे दोनच दर आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे, आता आणि ह्या सगळ्या होत्या आपल्या बेसिक, म्हणजे ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने, जेवढ्या महत्वाच्या होत्या तेवढ्या मी सांगायचा प्रयत्न केला. एक शॉर्ट मध्ये बघू शकतो आपण, हे रिवाइज करू शकतो काय काय गोष्टी दिल्या आहेत, काय काय नाही. ठीक आहे, हे झालं अर्थसंकल्प आपला, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26. थँक्यू.